नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। आता लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये मतदार असणाऱ्या महिला वर्ग जो आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असणाऱ्या मराठा आरक्षण असेल, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सिंधुताई पवार ह्या नेहमी अग्रेसर असतात, ज्यांना त्यामुळे संपूर्ण लोक माई म्हणून ओळखतात। आणि याच माईंसोबत आपण अगदी दिलखुलास चर्चा करणार आहोत। महिला म्हणून त्यांची प्रखड मतं काय आहेत या लोकसभा निवडणुकाकडे, ते कसं पाहतायत ते बघणार आहोत। त्या राहुरी तालुक्यातील आहेत। माई, तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता लोकसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत, तर कसं बघता ह्या निवडणुकांकडे? एक महिला म्हणून काय तुमच्या देखील अडीअडचणी असतील, एक मतदार आहात तुम्ही। तसं जर म्हटलं तर माझी स्वतःची काहीच वैयक्तिक अडचण नाही, पण समाजात जे काही चाललं तर ते माझा तो स्वभाव असल्यामुळं मला काही काही गोष्टी खटकतात। त्या आज सरकारने धान्य हे फुकट केलं आहे गोरगरिबांना। गोरगरीब म्हणण्यापेक्षा आता त्यांना आणि जिथं रोजगार उपलब्ध करून द्यायचा, म्हणजे ते सरकारने असं धोरण आखलं आहे का मरून तर द्यायचे नाही आणि उजरून तर द्यायचे नाही, मरून द्यायचे नाही आणि उजरून द्यायचे नाही, असं सीमित ठेवलं आहे। या लोकांना वाटत नाही का आपले मुलं काय मोठे मोठे अधिकारी व्हावेत किंवा डॉक्टर इंजिनियर व्हावे। आरक्षण मिळू नाही दिलं आणि वरून फुकट धान्य वाटून सीमित ठेवलं, फक्त त्याच जागेवर स्टेबल ठेवलं फक्त। तर याच्यातून काहीतरी रोजगार निर्मितीचे भारतात इथं सुरू झालं पाहिजे प्रत्येक मतदारसंघात, असं माझं म्हणणं आहे। महिलांसाठी सरकार कसं आहे, उदासीन आहे का? कारण अनेक गोष्टींच्या महागाई वाढलेली आहे, कायदे असतील, महिला सुरक्षित नाही आहेत बऱ्याच ठिकाणी, मुलींना देखील त्रास होतोय। नाही, आता हे महिलांवरचे अन्याय अत्याचार ते बऱ्याच कालावधीपासून चाललेले आहेत। ते काही आता त्याला तिथं आपल्याला काही ठोस कायदा एखादा व्हावा असं वाटतं का तुम्हाला? नाही, तसे महिलांच्याच बाजूने कायदे आहेत आता बऱ्यापैकी, पण हे जे रोजगार निर्मिती हे ते किंवा गॅस म्हणतात, आता गॅसच्या आता ठीक आहे, दरवर्षी किमती वाढत जातात प्रत्येक गोष्टीत, पण ह्या तिप्पट त्याचं मूल्यांकन झालं आहे त्या गॅसच्या सिलेंडरचं। तर ते सीमित जी महिला 200 रुपये रोजाने काम करते ती 1100चं गॅस सिलेंडर घेऊ शकते का? भाव वाढतात ठीक आहे, पण इतके नको आहे ना। दूध व्यवसाय आहे, दूध व्यवसायाची काय परिस्थिती, बिसलरी बॉटल 20 रुपयाला, दूधही 20-22 रुपयाला, आणि ते शेतकऱ्यांनी मरायचं का त्या जोडधंदा करून? हे माझं म्हणणं आहे का ते दुधाचे भाव किमान सगळ्यांना परवडतील। कारण ज्यांच्याकडं जनावरं आहे त्यांचं मी बघते, मला तर काही त्या जनावरातलं नॉलेज नाही काही, पण ज्यांच्याकडं जनावरं आहे त्यांना 24 तास त्याच्या तैनातीत राहावं लागतं त्या जनावरांच्या, आणि तेव्हा कुठं मिळून फुकटचं पाणी 20 रुपयाला आणि दुधाचे एवढे रात्रंदिवस कष्ट करून ते 22 रुपयाला, हे पण कुठं? आणि एकतर या सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायच केला। पहिले 5 वर्ष बरं वाटलं, आता नंतरच्या 19 पासूनच्या ज्या पंचवार्षिकला उतरती कळा लागली त्या सरकारला, किंवा रोष उत्पन्न व्हायला लागला समाजात। तुम्ही मराठा आरक्षणाच्या मध्ये देखील अग्रेसर पाहिलेलं आहे आम्ही तुम्हाला। बऱ्याच जे जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं, महिलांचा मोठा प्रतिसाद होता, त्या ठिकाणी लाठीचार्ज सारख्या घटना घडल्या, महिलांची डोकं फुडली, ज्या प्रेग्नेंट महिला होत्या त्यांना देखील लाथाळण्यात आलं। एक महिला म्हणून काय भावना आहे तुमच्या? कारण तुम्ही हे सगळं जवळून अनुभवलं, त्या प्रक्रियेत तुम्ही असायच्या। एक माणूस जर समाजासाठी चांगल्या कामासाठी झटतोय, त्याला कुठला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ नाही, अशा लोकांच्या मागं मी सतत असते, म्हणजे इम्प्रेस होते अशा लोकांवर मी। माझा तो स्वभावच आहे। जरांगे पाटील म्हणाल तर आज एकदम फाटका माणूस, पण आज तो जो काय करतो तो समाजासाठी करतो, म्हणून मी तिथं इम्प्रेस होईल किंवा त्याची मागणी योग्यच आहे ना। मराठा समाजाला पूर्वी गरज नव्हती, सगळे आम्ही पाटील असे म्हणायचे किंवा गरज नाही, पण आता त्याचं डिवायडेशन होऊन जमिनींचं आता ते तटपुंज राहिलेलं आहे सगळं, म्हणून ती गरज आहे, आज काळाची गरज आहे मराठ्यांना पण आरक्षण मिळण्याची। त्याच्यासाठी म्हणून माझा पण पाठिंबा मी जाहीर केला होता गावातून, पण त्याला कोणी गावातून म्हणावा असा पाठिंबा मला मिळाला नाही। मुळा धरणामुळं सदन गाव आहे, त्याच्यामुळं लोकांना एवढी गरज वाटत नाही, पण स्वतःपुरतं न बघता समाजासाठी खरंच गरज आहे लोकांना। आज तिकडं मराठवाड्यात बघितलं तर ड्राय भाग येतो, सगळ्यांना आज बेकार लोक झालेली आहेत, बेरोजगार तरुण, म्हणजे खरोखर गरज आहे मराठा आरक्षणाची।
आणि ह्या सरकारने गाजर दाखवलं निवडणुकीपुरतं आणि स्टॉप केलं. तुम्ही सांगता की हे गाव सदन आहे. आपण आपल्या भागाकडे येऊयात. तुमच्या इथे राहुरी कारखाना जो आशिया खंडात सगळ्यात मोठा कारखाना म्हणून ओळखला जात होता, तो कारखाना सध्या बंद आहे आणि अगदी तो बुडीत आलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. तुम्ही कसं बघता? तिथले कामगार असतील, तिथल्या महिला असतील, या सगळ्या गोष्टींकडे. आज अक्षरशः कामगारांच्या बायका रोजानी कामाला जातात. त्यांचं 17 कोटी रुपये थकलेत कामगार. प्रत्येक कामगाराचे 6-6 लाख रुपये थकलेले आहेत आज कारखान्याचे. तर ह्या विखे पाटलांनी आता निवडणुकीला कोट्यावधीचा खर्च चालू आहे. सगळे दक्षिणेतले उत्तरेतले माणसं दक्षिणेत पाठवून आमच्याकडं पण येऊन गेले ना. सगळे इकडं पेरले. ते काय फुकट नाही. पाकिटं देऊन किंवा दहशतीखाली किंवा दबावतंत्र. तर तेच जर समाज कल्याण करायचं ना यांना, गोरगरिबांची जाण आहे ना असं म्हणतात हे राजकारणी. तर मग कारखान्याचे बंद पडलेल्या कारखान्याचे जे पगार थकले तर त्यांनी कोट्यावधीची मालमत्ता यांच्याकडे द्यावा ना वाटून. मग त्या पगार तरी करावे किमान. सहकार हा मोडीत काढला या साखर सम्राटांनी. सगळेच साखर सम्राट बरं का. त्यातली त्यात मोदी सरकार आल्यापासून आता काय झालं, सहकार मोडीत काढलं. सगळे खाजगीकरण चाललं आहे. त्याच्यामुळं जाणीवपूर्वक हा कारखाना चालू होऊ द्यायचा नाही किंवा बंद ठेवला. हा डाव आहे सगळ्या साखर सम्राटांचा. आणि सगळी राज्यकर्त्यांच्या चुका आहे असं नाही, तर समाजाच्या तेवढ्याच चुका आहेत. मी तर म्हणते राहुरी तालुक्याने परक्यांच्या हातात कारखाना देऊन राहुरी तालुक्याने स्वाभिमान गमावला. तर ती चूक सुधारावी इथून पुढं तरी. आता आपल्यासोबत माई बोलत होत्या. अनेक गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. राहुरी कारखाना बंद पाडायचं हे षडयंत्रच आहे असा आरोपही त्यांनी केलेला आहे. अत्यंत प्रखडपणे त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता नगर दक्षिणमध्ये विखे आणि लंके असे दोन जी लढत आहे, तर तुम्हाला काय वाटतं की कोण व्हावा खासदार इकडे? लंके साहेब. लंके साहेब का तर कुठल्या मी पक्षाचा म्हणून कुठला भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा कुठला, मी फक्त व्यक्ती म्हणून लंकेकडे बघते. तो कुठल्या पक्षाचा हे पण नाही बघत. तर व्यक्ती म्हणून तो कितपत योग्य आहे. तर मी सगळं त्यांचं ते पुस्तक वाचलं कोविडचं. मग आपोआपच इम्प्रेस होतं ना माणूस अशा व्यक्तींवर. आणि माझा आणि त्यांचा काय एवढा कॉन्टॅक्ट पण नाही आहे, पण तरी कुठंतरी ॲट्रॅक्ट होतो माणूस अशा व्यक्तींकडं. आणि हीच व्यक्ती समाजासाठी काहीतरी, जी व्यक्ती संसद बंद पाडायची भाषा करू शकते समाजासाठी, तर निश्चितच ते काहीतरी करू शकतील किंवा आपण त्यांना हक्काचा माणूस म्हणून करून घेऊ शकतो. समाजाचं म्हणणं हेच राहील की जमिनीवर 4 माणसातलाच उमेदवार आम्हाला पाहिजे. नक्कीच. अगदी प्रखडपणे त्यांनी सांगितलं की माणूस म्हणून मी लंके यांना पसंती देईल आणि माणूस म्हणून हाच व्यक्ती आपल्याला हवा आहे. सध्या अनेक गोष्टी घडत आहेत, अनेक गोष्टींवरती आपण बोलत असतो. आपल्यासोबत होत्या माई. त्यांनी अत्यंत प्रखडपणे आपली मतं मांडलेली आहे. तुर्तास मी इथेच थांबतीये. धन्यवाद.